त्यांचं अजून हे नोटिफिकेशन आलं नाही मला. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, संत समागमचे सर्व शास्त्रीजींच्या चरणी वंदन करते. या संत समागमवरून बोलणारे सर्व प्रवचनकार, सर्व कीर्तनकार, सर्व वैदिक कर्म करणारे जे कोणी आहेत त्या सर्वांच्या चरणी वंदन करते. श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचं चिंतन जे आहे ते चिंतन चालू करू आपण गेले 2 दिवस मांडुक्य उपनिषद जे आहे त्या मांडुक्य उपनिषदाचं थोडं चिंतन करतोय. पहिल्या दिवशी मांडुक्यमध्ये काय काय विषय आहेत ते आपण बघितले. आणि काल आपण 3 अवस्था जीवाच्या ज्या आहेत त्या 3ही अवस्थाचं अगदी व्यवस्थित सविस्तर त्या प्रत्येक अवस्थेमध्ये काय घडतं हा सगळा विचार बघितला. आणि त्यानंतरच्या 6व्या मंत्रामध्ये आलो की ज्या ठिकाणी काय आहे तर जाण म्हणजे एकदा ज्ञानस्वरूप आलं की त्यानंतरची जी अवस्था आहे ती तुर्यावस्था आहे. आणि त्या तुर्यावस्थेचं जे वर्णन आहे ते आता यानंतर हळूहळू सुरू आहे संपूर्ण. यानंतर तुर्यावस्था म्हणजे काय ते तिथे कसं राहणं, त्या ठिकाणी नेमकं काय जाणणं, तिथे काय अनुभव येणार आहे किंवा नाही, आणि आला तर काय प्रकाराने येणार आहे, हा सगळा विषय जो आहे तो हा आजचा विषय. आणि त्याचं थोडं आपण आज चिंतन करू. कालचा आपण मंत्र बघत होतो तो एषः सर्वेश्वरः एषः सर्वज्ञः एषः सर्वांतरेभ्यः. हा प्राज्ञ जो आहे हाच सर्वांचा ईश्वर आहे. आणि हाच काय आहे तर सर्वांतर्यामी आहे. आणि सर्व जीवांचे उत्पत्तीचे स्थान आणि लयाचे स्थान हेच आहे. आता प्राज्ञ म्हणजे काल आपण बघितलं, प्राज्ञ याचा अर्थ एक ज्ञानस्वरूप तत्व जे आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि गाढ झोपेमध्ये असताना ते स्वरूपामध्ये राहतो. आणि तो जो ज्ञानमय जीव याचा अर्थ गाढ झोपेमध्ये असणारं जे ज्ञान तेही सुप्तावस्थेमध्ये असणारं ते ज्ञानमय असणारा जो जीव आहे त्याला प्राज्ञ म्हणतात. आणि आता हा प्राज्ञ जो आहे तोच सर्वांचा ईश्वर आहे, तोच सर्वज्ञ आहे, तोच सर्वांतरांच्या अंतर्यामी आहे. आणि सर्व जीवांची उत्पत्ती याच प्राज्ञापासून आहे. आणि प्रत्येकाचा लय कुठे आहे तर याच प्राज्ञामध्ये आहे. हा सर्वेश्वर जीव मात्रांना काय करतो तर त्यांच्या कर्मानुसार अनुशासन करतो. मग आता ह्याला आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याला कसं काय समजून घ्यायचं. श्रुती आपल्याला खूप छान समजावून सांगते. श्रुती असं म्हणते मन प्राणाच्या स्वाधीन आहे. बघा आपण हा विचार कुठे बघितला होता, जेव्हा आपण प्रश्नोपनिषद बघितलं होतं तेव्हा हा विचार बघितलेला होता. मन प्राणाच्या स्वाधीन आहे असं श्रुती जेव्हा म्हणते तेव्हा मन या शब्दाने जीव अभिप्रेत आहे आणि तो प्राणाच्या अधीन आहे. म्हणजे मग प्राण कोण आहे, तो प्राण हा ईश्वर आहे. आणि म्हणून जीव आणि प्राण आपण बघितलं होते दोघेही जे आहेत कुठे आहेत
तर एकाच देहरूपी वृक्षाच्या साह्याने राहणारे मुंडकोपनिषदाचा विषय आहे. जीव आणि शिव दोघेही एकाच देहरूपी वृक्षाच्या साह्याने राहणारे हे दोघे काय आहेत तर पक्षी आहेत. हाही विषय बघितला होता. मग जीवाला कोणती उपाधी आहे तर जीवाला अविद्येची उपाधी आहे आणि ईश्वराला कोणती उपाधी आहे तर ईश्वराला मायेची उपाधी आहे. ईश्वर नियामक आहे आणि जीव नियम्य आहे. याचा अर्थ तुम्ही आम्ही त्याचे सगळे नियम पाळायचे आहेत. आपल्याला त्याचे नियम न पाळता चालणारच नाही. आपल्याला त्याचे सगळे नियम पाळावेच लागतील कारण आपण सगळे नियम्य आहोत आणि तो कसा आहे तर नियामक आहे. आता हे कुठपर्यंत सांगते. आता इथला पुढचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण अविद्येमध्ये आहोत, या उपनिषदाचा खूप छान विषय आहे बरं का. तिथे त्यांनी भाषा इतकी सुंदर वापरले. अविद्येच्या खेळामध्ये, याचा अर्थ जीवाना खेळ आहे. हा खेळ आपल्याला अतिशय आनंदाने खेळायचा आहे. गमतीने आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की संत म्हणे काय करतात तर ते असे खेळतात की ते खूप खेळतात पण ते कधी हरत नाहीत आणि आपण खेळतो आणि दमतो आणि कायम हरतो. तसं जीवन खेळ आहे या दृष्टिकोनातून आपण कधी पाहतच नाही. आणि असं जेव्हा आपण कधी पाहत नाही तेव्हा लक्षात येईल की ह्या अविद्येच्या खेळामध्ये जीव आणि ईश्वर निरनिराळे आहेत, दोन वेगळे आहेत. पण ज्या क्षणी अविद्येचा नाश झाला, आता अविद्या ज्या क्षणी निघून गेली त्या क्षणी जीव ज्ञानामध्ये जेव्हा प्रविष्ट होतो तेव्हा ज्ञानोत्तर दशेमध्ये म्हणजेच आता तो ज्या स्थितीमध्ये गेलाय म्हणजे ती कोणती आहे तर ती तुर्यावस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये एकच तत्व भरून उरलेलं आहे आणि ते भरून उरलेलं तत्व कोणतं असेल ते परब्रह्म तत्वच आहे. आणि म्हणून तुर्यावस्थेमध्ये ज्ञानोदशामध्ये एकच अवस्था आहे आणि ती म्हणजे कोणती आहे तर परब्रह्म स्वरूप राहिलेलं तेवढंच एक भरून राहिलेलं आहे. आता हा जो ईश्वर आहे हाच काय करतो तर संपूर्ण संसाराचं जे आहे ते नियमन करतो. सगळं संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होणं, सर्व काही निर्माण होणं हे कोणाच्या अधीन आहे तर हे सगळं ईश्वराच्या अधीन आहे बरं का. सगळंच्या सगळं जे जे काही आहे संपूर्ण. म्हणून संपूर्ण ब्रह्मांडांचं अस्ति, याचा अर्थ ब्रह्मांड आहेत, अस्ति म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे. कुणावरती अवलंबून आहे हे सगळं अस्तित्व? कुणावरती अवलंबून आहे तर ते ईश्वरावरतीच अवलंबून आहे. आणि सगळी ब्रह्मांड जी आहेत ज्यांचं अस्तित्व आपल्याला अनुभवायला येतं, हे सगळं अनुभवायला जेव्हा येतं ती दशाच कोणती आहे मुळी तर ती आपली जागृत अवस्थेची दशा आहे. आता ईश्वराचं स्वरूप असल्याने तोच अंतःकरणामध्ये व्यापून राहिलेला आहे आणि म्हणून पाहणाराही तोच आहे. आणि असा हा ईश्वर या देहाच्या उपाधीच्या आतमध्येच आहे असं आपल्याला हा मंत्र सांगतो. आणि मग 7व्या मंत्रामध्ये जेव्हा आपण त्या तुर्यावस्थेमध्ये जाऊ, आता ही अवस्था कधी आहे लक्षात येईल की तुर्यावस्थेमध्ये आपण काल बघताना बघितलं प्रत्येक अवस्थेचा एकेका अवस्थेमध्ये लय होतो. आणि जसा तो लय एकेका होतो तसा जागृत अवस्थेमध्ये, जागृतीमध्ये कशामध्ये लय होणं आहे की ह्या तुर्यावस्थेमध्ये लय होणं हे काय आहे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ती ज्ञानोत्तर दशा किंवा तिथे जर जायचं असेल तर तेव्हा तिथे काय घडणार आहे? तिथे काही आपल्याला काही जाणण्यासारखं काही शिल्लक असणार आहे का? तिथे काही असणार आहे का? आता काय तिथे नेमकं काय असणार आहे ते जे आहे ते नेमक्या त्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. आणि आता इथे लक्षात येईल की तिकडे गेल्यानंतर की कोणती जी वृत्ती आहे त्या वृत्तीने जे काही वृत्ती ज्ञान किंवा जे काही आपल्याला होणार आहे ते तिथे काय कशा प्रकाराने होत नाही हे समजून घेतलंय. आणि काय होणार नाही हे कळलं की मग काय होईल किंवा काय शिल्लक राहील ते आपोआपच कळेल. आता त्यांनी म्हटलं की तुरीय अवस्था काय त्याची नीट समजून घ्या. न अंतःप्रज्ञम न बहिप्रज्ञम, अंतरंगामध्ये काही जाणण्यासारखं आहे अशी ती अवस्था नाही. न अंतःप्रज्ञम न बहिप्रज्ञम, बहिरंगामध्ये काही आहेत एखादा विषय किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी बाब जी जाणू शकेल अशी ती काहीच नाही. न उभयतः प्रज्ञम, अंतरंगातलं आणि बहिरंगातलं दोन्हीही जाणण्यासारखं तिथे काही नाही. न प्रज्ञानघनम, आता प्रज्ञानघनम म्हणजे ज्ञानस्वरूपही तिथे काही नाही. आणि न प्रज्ञम म्हणजे अप्रज्ञम म्हणजे अज्ञान आहे अशी ती अवस्था नाही. आणि अशी ती अवस्था म्हणजे कशी आहे पुढे वर्णन केले, शम झालेली ती अवस्था आहे. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे की प्रपंच शम, याचा अर्थ प्रपंचाचा उपशम होणे म्हणजे प्रपंच पूर्ण शांत होणे.
तर प्रपंच शांत होणे, आपल्याला असं वाटतं प्रपंच शांत होणे, याचा अर्थ तुम्ही आम्ही जो करतो तो प्रपंच असं आपल्याला वाटतं. पण प्रपंच या शब्दाचा परमार्थातला अर्थ एकदम वेगळा आहे. प्रपंचोक्षम याचा अर्थ 25 तत्वांमधचा आपापसामध्ये चाललेला जो व्यवहार आहे त्याला प्रपंच म्हणतात. मग त्यात पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहे, अंतःकरण पंचक आहे, 5 विषय आहेत आणि ह्या 25 तत्वांचे आपापसामध्ये जे काही व्यवहार चाललेले आहेत त्याला प्रपंचोक्षम म्हणतात. हा विषय परमपूज्य डॉक्टर काकांनी आत्मारामामध्ये अतिशय सुंदर समजावून सांगितलंय. प्रपंचक्षम म्हणजे नेमकं काय करायचं. ही जी तुर्यावस्था आहे या ठिकाणी प्रपंचक्षम आहे असं सांगितलंय आणि आता त्याचं वर्णन केलंय. आता थोडं आपण मराठीमध्ये बघूया मंत्राच्या आधाराने की ही तुर्य अवस्था किंवा ही तुर्यावस्था आहे. पूर्वीच्या ज्या 3 अवस्था आहेत म्हणजे ज्या आपण बघितलेल्या जागृती अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे आणि सुषुप्ती आहे, ह्या 3ही अवस्थांच्या पलीकडची असणारी ही अवस्था आहे. आणि म्हणून तिथे अंतप्रज्ञ, बहिप्रज्ञ, उभयरूपप्रज्ञ, प्रज्ञानघन, प्राज्ञ, अप्रज्ञ असं काहीही नाही. आता तिकडे तो जीव जो आहे तो कसा आहे त्यांनी म्हटलंय की प्रत्यक्ष त्याचं जे काही ज्ञानस्वरूप पण असणारं आहे त्या क्षणी त्याची ती अंतरंगाची कशी स्थिती आहे त्याचं वर्णन करताना आपल्याला श्रुती सांगते तो अदृश्य आहे, अव्यवहार्य आहे, अग्राह्य आहे, अलक्षण आहे, अचिंत्य आहे, अव्यपदेश्य आहे आणि एकात्म प्रत्ययसार असा आहे, प्रपंचोक्षम आहे, शांत आहे, शिव आहे, अद्वैत रूप आहे. किती प्रकारांनी समजावून सांगितलंय बघा. याचा अर्थ तुर्यावस्थेमध्ये जेव्हा एखादा जीव स्थित होईल किंवा त्या ज्ञानी अवस्थेमध्ये जेव्हा तो जाईल तेव्हा त्या ठिकाणी काय असणार आहे, काय म्हणजे अनुभवाची जी काही गोष्ट आहे याचा अर्थ केवळ ज्ञानस्वरूप जी शुद्ध जाणीव आहे ती कशी शिल्लक राहील आणि तिथे काय असणार आहे. पहिले एक एक शब्द आपण समजून घेऊ म्हणजे लक्षात येईल की त्या स्थितीमध्ये आपल्याला काय अवस्था होईल. शब्द वापरले अदृष्टम याचा अर्थ जे कशाने कळणार नाही, ज्ञानेंद्रियांनी कळणारच नाही. याचा अर्थ ज्ञानेंद्रियांनी आत्मा कळणार आहे का. ज्ञानेंद्रियाने रूपासारखा विषय कळेल पण जो अरूप विषय आहे तो तिथे कळणार नाही आणि म्हणून ज्ञानेंद्रियांना आत्मस्वरूप जे आहे ते कळणार नाही आणि असं ते स्वरूप आहे. पुढे शब्द वापरले अव्यवहार्य याचा अर्थ अव्यवहार्य याचा अर्थ त्या स्थितीमध्ये कोणताही म्हणजे ते आत्मस्वरूप जे आहे ते कोणत्याही अवस्थेने लिप्तच होत नाही. आपण आताच्या 3 बघितल्या ज्या अवस्थांमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी तो लिप्त होतच नाही. तो सगळीकडे कसा आहे तर एखाद्या रंगमंचावरती असणारा जो दिवा आहे त्या दिव्याप्रमाणे तो आहे. प्रत्यक्षात तो काहीच करत नाही. आपण 1-2 मला वाटतं दृष्टांताच्या साह्याने बघितलं होतं की हा अक्रीड आहे आणि अक्रीड असणारं असं आत्मतत्व आपल्या अंतरंगामध्ये कशा प्रकाराने आहे. ज्ञानस्वरूप तो आहे पण तो प्रत्यक्ष काहीच करत नाही आणि म्हणून अव्यवहार्य एकाही अवस्थेमध्ये तो कसा नाही तर तो लिप्त नाही तर तो त्या ठिकाणी अलिप्तच आहे. तो अग्राह्य आहे. ग्राह्य याचा अर्थ ग्रहण करणे आणि अग्राह्य याचा अर्थ त्याचं ग्रहण करता येत नाही. मग इंद्रियाने त्याला ग्रहण करता येईल का. इंद्रियाने नाही ना त्याला ग्रहण करता येणार. इंद्रियांनी ग्रहण न करता येण्यासारखा असा तो आहे आणि म्हणून तो इंद्रियांचा विषयच होऊ शकणार नाही. पुढे म्हटले तो अलक्षण आहे आणि अलक्षण आहे. आता याचा अर्थ कोणती लक्षणं त्याला आहेत. मग या लक्षणांचा अर्थ काय आहे. याचा अर्थ त्याला कोणतेही गुणधर्म नाहीत, त्याला नाम नाही, त्याला रूप नाही, त्याचं काही लक्षणच नाही आहे. कारण काही साकारता असेल तर या सगळ्या गोष्टी गुण येईल, जाती येईल, सगळं जे काही येईल हा सगळा विषय कुठे येतो तो साकाराच्या बाबतीत येतो. निराकाराच्या बाबतीत हा कोणताही काय येत असा हा विषय येतच नाही आणि म्हणून तो काय नाही तर तो साकारही नसल्यामुळे या ठिकाणी तो तिथे अलक्षण अशा स्वरूपाचा आहे. अचिंत्य आहे. आता तुर्यावस्थेमध्ये ज्या वेळेला जीव प्रविष्ट होईल तिथे तो चिंतन करायला शिल्लक असेल का. चिंतन करण्यासाठी चित्तवृत्ती जागृत असावी लागते.
मन आपण बघितलं संकल्प विकल्प करणारं, बुद्धी निर्धार करणारी आहे किंवा निर्णय देणारी आहे. चित्त जे आहे ते अवधारण करून ठेवणारं आहे. मी म्हणणारा अहंकार हे सगळं ज्या वेळेला लीन होईल, शांत होईल, त्यावेळेला चित्त कोणाचं चिंतन करेल? याचा अर्थ ती जी जीवाची अवस्था आहे ती अचिंत्य आहे आणि म्हणून तिथे चिंतनाचा एकही विषय नाही. तिथे अव्यापदेश आहे. याचा अर्थ त्या अवस्थेचं वर्णन करता येत नाही. आता वर्णन करता येईल का तिकडे गेल्यानंतर काय होईल? त्याचं काही वर्णन करता येणं. वर्णन करता येण्यासाठी, कारण वर्णन करायला करणारा कोणीतरी पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचं ते पाहिजे. म्हणजे कमीत कमी दोघं पाहिजेत. जिथे दोघं नाहीच आहेत, अद्वैत स्थितीमध्ये जो जीव प्रविष्ट झालेला आहे तिथे तो कोणाचं वर्णन करू शकतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी कोणाचंही वर्णनही नाही. पुढे म्हटलं एकात्म कसा आहे तो? प्रत्ययसार. याचा अर्थ तिथे फक्त एकच एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती म्हणजे ती वृत्ती त्याला म्हणता येणार नाही. कसली अनुभूती असेल तर केवळ शुद्ध जाणीवेची. आणि ती शुद्ध जाणीव ज्याला म्हटलेलं आहे अहम अस्मी, अहम अस्मी. अहम इतकी पण नाही, नुसती हम हम आहे. म्हणजे तिथला अहमसुद्धा नाही, केवळ अस्तित्वशील. जिथे आपण म्हणतो केवळ श्वास चालू आहे आणि म्हणून तिथे बस हंकार जेवढा आहे तेवढाच हुंकार आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर या 25 तत्वांचा निराश झालेला आहे आणि म्हणून प्रपंचोक्षम त्या ठिकाणी झालेलं आहे. सगळी पंचज्ञानेंद्रिय शांत झालेली आहेत, पंचकर्मेंद्रिय शांत झालेली आहेत, पंचप्राण अतिशय शांत आहेत, स्वस्वरूपात लीन आहेत, 5ही विषय जे आहेत ते शांत आहेत आणि प्राणांचं काम मात्र चालू आहे. कारण ते प्राण आपण बघितलं, काही झालं तरी प्राण अगदी सुषुप्ती दशेमध्ये जा किंवा तुर्यामध्ये जरी गेलात तरी प्राण चालू आहेत. आणि हे सगळेच्या सगळे मात्र फक्त एकच प्राण, बाकी सगळं काय आहे ते सगळं शांत झालेली अशी ती स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा काय झालेला आहे तर निराश झालेली अशी ती स्थिती आहे. आणि मग ती कशी आहे? तर उपनिषदांचं वर्णन जसं आत्मस्वरूपाचं केलेलं आहे तसं आहे, निर्मलम निश्चलम शांतम निरामयम. आता शांत आणि निर्मल याचा अर्थ वृत्ती जी आहे तिथे एकही वृत्तीचा तरंग नाही आणि जिथे कोणताही वृत्तीचा तरंग नाही आणि आत्यंतिक सुखाची दशा, अत्यंत शांतीची दशा, पराशांती ज्याला म्हणतात, सुखरूपत्वाची जी स्थिती आहे अशी ती स्थिती आहे. आणि ती स्थिती कोणती आहे तर ती तुर्यावस्था आहे. असं हे तुर्यावस्थेचं वर्णन केलं. आणि आता चौथी अवस्था सांगितली जीवाची जी आहे ती. आणि आता चौथी अवस्था सांगितल्यानंतर आता मात्र त्यांनी सांगितलं की प्रत्येक ह्या ओंकाराचे पुन्हा 4 पाद जे आहेत आणि त्या 3 पाद आणि 4 पादांचं वर्णन केलं आहे. आणि मग यानंतर प्रत्येक पाद जो आहे त्या पादाची उपासना केल्यानंतरचा काय फल आहे? ओंकाराची उपासना करायची म्हणजे नेमकी काय करायची? मग नुसतं ओंकाराचा जो आकार आहे तर आकारच म्हणत बसायचं आहे का? उकाराची जर उपासना करायची तर उकारच म्हणत बसायचं आहे का? मग ही उपासना करणं म्हणजे काय आहे आणि त्याचं फल म्हणजे काय? हा सगळा विषय जो आहे ना तो विषय या ठिकाणी समजावून सांगितला आहे. आणि 8वा मंत्र आपल्याला सांगतो, स अयम आत्मा अक्षरम ओंकारः अधिमात्रां पादः मात्राच पादः अकार उकार मकार इति. पुन्हा हा जो ओंकार आहे आत्माच अक्षर रूपाने ओंकार आहे. आता जो आत्मा आहे, जे आत्मस्वरूप आहे, याचा अर्थ जे उपाधीने शांत झालेलं ब्रह्मतत्व आहे, तो जो आत्मा आहे तोच काय आहे तर तोच ओंकार आहे. आणि मात्रा रूपाने, पाद रूपाने तोच काय आहे तर तोच आकार आहे, तोच उकार आहे आणि तोच मकार आहे. आता लक्षात येईल उत्पत्ती केव्हा होते? ज्या वेळेला आपण गाढ झोपेतून उठतो. गाढ झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला सगळं आजूबाजूचं दृश्य जगत दिसायला लागतं. याचा अर्थ उत्पत्ती, दृश्य जगाची उत्पत्ती कुठे झाली तर ती जागृत अवस्थेमध्ये झाली. उत्पत्ती आहे आणि मग स्थिती आहे आणि मग लय आहे. ज्या वेळेला आपण पुन्हा कुठे जातो तर सुषुप्ती दशेमध्ये जातो तर तेव्हा पुन्हा त्याचाच लय आहे. आणि मग अशा हा ज्या काही सगळ्या स्थिती आहेत, आकार उकार आणि मकार, या सगळ्या स्थिती म्हणजे काय आहेत? त्या आत्मस्वरूपाच्याच आहेत. तो आत्माच आहे आणि त्या आत्म्याशिवाय दुसरं काहीच भिन्न नाही. आणि म्हणून मानवी बुद्धीला समजण्यासाठी आता हे जे निराकार तत्व आहे ना ते नाही ना जीवाला आपल्याला कळत.
काहीतरी आलंबन लागतं. समर्थ खूप छान सांगतात बघा. समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत सांग. मग सगुणाच्या साह्याने आपल्याला निर्गुणात जायचं असेल तर मानवी बुद्धीला हे समजण्यासाठी याच निर्गुण निराकार परब्रह्माचं प्रतीक म्हणून अक्षररूप ओंकार हे स्वीकारावं लागतं. जसं गणितामध्ये उत्तर येण्यासाठी एक्स किंवा एक्स और वाय आपण काय करतो, गृहीतक धरतो, अगदी त्याप्रमाणे हा जो ओंकार आहे, हे अक्षररूप ओंकार हे स्वीकारावं लागतं. आणि मग या ठिकाणी सांगितलंय, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं. आता तो ओंकाराचं ते जे चिन्ह आहे, ओंकाराचं जो त्याला काही एक विशिष्ट आकार आहे, तर तो कसला आहे, तर ते परब्रह्माचं वाचक आहे. आणि असं हे परब्रह्माचं वाचक आहे ज्याला अभिधान म्हणतात. आणि त्याच्या साह्याने जे जाणलं जातं ते काय आहे, तर अभिधेय आहे. याचा अर्थ ज्याच्यामुळे ज्ञान होतं. आता जे जे ज्ञान होणार आहे ते काय आहे, तर अभिधेय आहे. आणि अशा साधकांच्यासाठी आलंबन म्हणून अक्षर रूपाने ओंकार जो आहे तो काय आहे, तर तो ब्रह्मच आहे. आता दुसरं काही नाही. म्हणून ओंकारच ब्रह्म आहे. ओंकारच जसा ब्रह्म आहे तसा ओंकारच आत्मा आहे. आणि अ उ आणि म आणि त्याच्या असणाऱ्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे 3 पाद हे ते काय आहेत, तर हे ओंकार स्वरूपच आहेत. आता पहिल्या मंत्राचं पुन्हा तोच विषय आता या ठिकाणी आलाय. आता या ठिकाणी सांगितलं. आणि मग यानंतर हळूहळू हे जे 3 जे पाद आहेत त्या तिन्ही पादांचा, याचा अर्थ ज्या सगळ्या मात्रा आहेत तिन्ही ज्या आहेत त्या सगळ्यांचं काय आहे, तर त्याचं जर उपासना केली तर त्याचं काय वेगळं वेगळं फल आहे ते सगळं सांगितलं. आता त्यांनी म्हटलं की जागृत रूप, जागृतीमध्ये जो आहे ते काय आहे. आता आपण बघितलं जागृत अवस्था म्हणजे काय. 14 आपली जी काही इंद्रिय आहेत ती जेव्हा बहिर्मुख आहेत तेव्हा जागृत अवस्था आहे. आपण हे सगळं बघितलं एकदा आधीच्या उपनिषदामध्ये, की पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 14 तत्व जेव्हा बहिर्मुख आहेत तेव्हा जीवाची स्थिती कोणती आहे, तर ती काय आहे, तर ती जागृत अवस्था आहे. आता हे जागृत रूपामध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपल्याला आपल्या आजूबाजूचं असणारं विराट असणारं विश्व दिसतं. ही विराट दिसणारी, जे विश्व दिसणारी जी जीवाची अवस्था आहे, किंवा त्याला काय म्हटलेलं आहे की तो जीवाचा असणारा तो अभिमान जो आहे त्याला वैश्वानर म्हटलं आहे. हा वैश्वानर म्हणजे समष्टी आहे. समष्टी याचा अर्थ सगळ्यांचा. एक बुद्धी तुमची वैयक्तिक आहे आणि जी आपली आपण म्हणतो माझी एकट्याची बुद्धी, माझी बुद्धी याचा अर्थ माझ्या या उपाधीतलं तेजतत्व. पण माझी बुद्धी, तुमची बुद्धी, ह्याची बुद्धी, त्याची बुद्धी, सगळ्यांची मानवाची बुद्धी, 84 लक्ष जीव योनींची बुद्धी, हे सगळ्यांची बुद्धी जेव्हा एकत्र येते तेव्हा ती समष्टी बुद्धी होते. मग त्याचं नाव वेगळं आहे. माझं एक मन वेगळं आहे आणि समष्टी मन वेगळं आहे, म्हणून विश्वमन वेगळं आहे. ज्या वेळेला मनाचे उन्मन अवस्था होते किंवा मन ऊर्ध्वगतीला जातं तेव्हा तेच मन विश्वमन, आणि जेव्हा विश्वमन एकाग्रता होते तेव्हा साहजिकच दुसऱ्याचं दुःख हे आपण आपल्यावरती सहज लादून घेतो. आणि त्याचं खूप सुंदर उदाहरण आमच्या अक्का द्यायच्या. अक्का म्हणायच्या, कधीतरी बघा आपण रिक्षामध्ये बसतो आणि रिक्षामध्ये बसल्यानंतर रिक्षेवाला गाडी चालवत असतो आणि एखादं कुत्रं किंवा कुत्रं जे आहे किंवा एखादं मांजर आडवं येतो आणि त्याला बघितल्यानंतर आपण जोरात किंचाळतो. खरं तर रिक्षा चाललेली आहे, रिक्षाचा धक्का कुत्र्याला बसणार आहे, मांजरीला बसणार आहे, पण हे मांजरीलाही माहिती नाही आणि कुत्र्यालाही माहिती नाही. पण आत बसणारा जो जीव आहे त्या जीवाला सहज कळतं की आता त्या जीवाला दुःख होणार आहे आणि म्हणून त्याचं ते दुःख आपण आपल्यावरती लादून घेतो. ही अवस्था का होते, कारण मन जे आहे ते व्यापक झालेलं आहे, विश्वव्याप्त झालेलं आहे आणि विश्वामध्ये असणाऱ्या त्या जीवाचं दुःख, त्या जनावराचं, त्या पशुचं दुःख आपण आपल्यावरती काय केले, आरोपित केलं. व्यापकतेची अनुभूती आहे बरं. ही कधी येईल, जागृतीमध्येच येईल ना. असं त्यांनी म्हटलं की जागृत रूप जो वैश्वानर आहे हा व्यापक समष्टी आहे आणि हाच काय आहे, तर हा आकार आहे. आणि आता आकार म्हणजे विश्वव्यापक असणारं जे काय आहे, तर जागृतीमध्ये दिसणारं विश्व म्हणजे जे दृश्य आहे, जे सगळं जग मला दिसतंय, विश्व दिसतंय, हा काय आहे, तर समष्टी आकार आहे.
ही आकाराची स्थिती आहे आणि आता या ओंकाराच्या आकाराची जर उपासना करायची आहे, याचा अर्थ आकार या भावनेने उपासना करायची. मग आता केवळ अकार अकार म्हणत बसायचं की जे दृश्य जगत दिसतंय त्याच्या संबंधी आपलं जे जे काही कर्तव्य आहे ते उत्तम कर्तव्य करायचं. आता लक्षात येईल की या दृश्य जगताच्या संदर्भामध्ये आपलं जे काही व्यवस्थित उत्तम कर्म करायचं आहे, धर्मन्याय नीतीच्या बंधनामध्ये जे काही करायचं आहे, तर अशा प्रकाराने जागृत अवस्थेमध्ये विचारांनी आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते अशा कर्माची आहुती आपणच द्यायची आहे की ह्या जागृत अवस्थेमध्ये त्याला जाणून एकतर भक्तिभावाने ईश्वराला जाणून द्या किंवा ज्ञानस्वरूपामध्ये आत्मस्वरूपाचं त्याचे समर्पित करणं आहे. आणि अशा भावनेने जागृत अवस्था ही आकार आहे हा बुद्धीचा निर्णय करून जर ह्या आकाराची उपासना केली तर जीवाला काय सांगितलेलं आहे मांडुक्यामध्ये की ते म्हणजे जीवाला सर्व इच्छित जे काही आहे ना ते सगळंच्या सगळं त्याला प्राप्त होतं. ही अवस्था कोणती आहे म्हणे, तर ही जागृत अवस्था. ह्याचं वेद कोणता असेल तर ह्याचा वेद हा ऋग्वेद आहे. ऋग्वेद हा पृथ्वी तत्वाशी संयुक्त आहे, तो त्याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणून या पृथ्वीवरती असणारी जेवढी म्हणून विविध प्रकारची ऐश्वर्य आहेत, ही सगळी ऐश्वर्य साधकाला जो अशी ओंकाराची उपासना करतो त्या ओंकाराची उपासना करणाऱ्या साधकाला आकाराची जी को उपासना करणार आहे त्याला ते सर्व वैभव प्राप्त होतं. पण आता इथे लक्षात येईल की नुसता आकार म्हणत नाही बसायचे बरं का. आकार ही जागृत स्थिती आहे. जागृत स्थितीमध्ये दृश्य जगत आहे. मग दृश्य जगताच्या संदर्भाचं माझी जी जी काही कर्तव्य कर्म आहेत, माझा व्यवहार कसा आहे, माझी सर्व कर्म तिथे समर्पित करणं ही काय आहे तर आकाराची उपासना आहे. आता लक्षात येईल की उपासना किती व्यापक आहे. ती वैचारिक साधना आहे, ती एका ठिकाणी बसून करण्याची साधनाच नाही. आणि म्हणून कर्मरूप जर उपासना करायची असेल तर त्या पाठीमागे विलक्षण विचार आहे आणि तो विचार करूनच ती उपासना आपल्याला करावी लागते. म्हणून जागृत अवस्थेमध्ये प्रत्येक कर्माचा विचार जो आहे तो आकाराचा काय आहे ती उपासना आहे. आणि अशी उपासना जो साधक करणार आहे तो या पृथ्वी तत्वाचं सर्व ऐश्वर्य जे आहे ते ऐश्वर्य भोगू शकतो असं या ठिकाणी आपल्याला उपनिषद सांगते. आणि मग त्यानंतर सांगितलंय की दुसरी येणारी मात्रा आहे. आता ती दुसरी येणारी मात्रा कोणती असेल तर ती स्वप्नाचं स्थान आहे, तेजस आहे. आता तेजस याचा अर्थ आपण स्वप्न बघतो, स्वप्न ज्या प्रकाशामध्ये बघतो तर त्याला काय म्हणतात, ती अवस्था कोणती आहे तर ती तेजसाची अवस्था आहे असं सांगितलेलं आहे. आपण काल हे सगळं बघितलं संपूर्ण या तिन्ही ज्या अवस्थांचा पूर्ण अगदी विचार केला की स्वप्न कोणत्या आपण प्रकाशामध्ये बघतो तो कोणताही प्रकाश बाहेरचा प्रकाश नाही ना, अंतरंगातलाच प्रकाश आहे. बाहेरून कोणता प्रकाश आपण आणतो का त्यासाठी स्वप्नासाठी? बरं तुम्ही आम्ही बघतो ती स्वप्न आहेत. आणि म्हणून त्याला आपण कालही विचार केला, त्याला भारूड तरी म्हटलेलं आहे किंवा त्याला काय म्हटलेलं आहे तर ज्याला स्वप्न पडतात तो साधकच नाही असे अजातवादामध्ये राहणारे जे कोणी संत आहेत ते म्हणतात. पण तरीसुद्धा स्वप्नांची अनुभूती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. आणि असा जो कोणी आहे तर ही स्वप्नाचं स्थान असणारी ही तेजस, याचा अर्थ त्या अवस्थेचा तो जो अभिमान आहे तर त्या ओंकाराची कोणती आहे तर ती दुसरी मात्रा आहे आणि ती उकाराची मात्रा आहे असं सांगितलं आहे. आता उकाराची मात्रा याचा अर्थ स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा सूक्ष्म ज्ञान आहे. मग हे ज्ञान कोणतं आहे याचा अर्थ स्वप्न कोणत्या प्रकाशामध्ये दिसतात, स्वप्न आत्मप्रकाशामध्ये दिसतात. आता स्वप्न आत्मप्रकाशात दिसतात हे ज्याला कळलेलं आहे तेव्हा त्याला आत्मा म्हणजे काय आणि आत्म्याचा प्रकाश म्हणजे काय, आणि आत्म्याचा प्रकाश हा लौकिकातल्या दिव्याच्या प्रकाशासारखा नाही आहे तर तो ज्ञानप्रकाश आहे, तो चक्षुचा नाही आहे किंवा तो इंद्रियांचा नाही आहे तर तो जाणण्याचा प्रकाश आहे, हे काहीतरी कळेल. आणि म्हणून स्वप्नावस्थेमध्ये काय घडतं, काय प्रत्यक्षामध्ये खरं सांगायचं तर मी आत्मस्वरूप आहे, मीच ब्रह्मस्वरूप आहे याची एकमेव अनुभूती जीवाला कुठं येते तर ती स्वप्नावस्थेमध्येच येते. मंदाताईंनी एक दिवस खूप सुंदर विषय समजावून सांगितला होता. त्या म्हणाल्या आपण आपल्या कधीतरी एक दिवस निवांत बसा आणि आपल्या एखाद्या स्वप्नाच्या अवस्थेचा किंवा आपण एखादं पाहिलेलं स्वप्न जे आहे ना त्याची पूर्ण मीमांसा करा.
त्या स्वप्नामध्ये मी काय पाहिलं? त्यातले मी डोंगर पाहिले का? त्यातलं मी देऊळ पाहिलं का? त्या देवळातला मी काही देव बघितला का? हे सगळं जर मी बघितलं असेल आणि त्या देवळापर्यंत मी गाडीने गेले असेल, मी ट्रेननी गेले असेल, मी रिक्षाने गेले असेल, हा सगळा अनुभव मी घेतला, हा घेणारा कोण होता? आणि तिथली ती गाडी, तिथलं ते देऊळ, तिथल्या त्या देवळातला पुजारी, तिथल्या त्या देवळातलं झाडं, तिथल्या त्या देवळातलं सगळं असणारे बाजूचं तळं, तिथे असणारी फुलं, तिथे असणारी काय जे काही सगळं आपण त्या स्वप्नामध्ये बघितलेलं आहे, हे जे रॉ मटेरियल आहे, हे कुठून आलं? काय काय स्वप्नावस्थेमध्ये मी बघितलं. काही काळ मला त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलाय. हा तुम्हाला आम्हाला सगळा अनुभव आहे, लक्षात घ्या. श्रुती अनुभवाच्या शिवाय बोलतच नाही. जे काही आपलं रोजच्या अनुभवाच्या तेवढंच सांगतं. मग जर हे सगळं आपल्याला अनुभवाला येतं, तर हे बघण्यासाठी लागणारं जे काही भांडवल आहे, हे भांडवल दुसरं कुठूनही आपल्याकडे आलेलं नाही आहे, तर आपल्याच अंतःकरणावरच्या असणाऱ्या सूक्ष्म वासना. याचा अर्थ जीवाची एक सूक्ष्म असणारी वासना ती काय करते, तर त्याला बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. आणि या बुद्धीचे एक सूक्ष्म कोणता पदर आहे, तर ती वृत्ती आहे. आणि याच वृत्तीच्या साह्याने जीव आपली एक गंधर्वसृष्टी निर्माण करतो, स्वप्नसृष्टी निर्माण करतो. आणि त्या स्वप्नसृष्टीमध्ये कधी सुखाचा भोग घेतो, तर कधी दुःखाचा भोग घेतो. याचा अर्थ काहीही नसताना एक स्वप्नसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य एक सर्वसामान्य जीवाचं आहे. तर त्या ईश्वराचं एका संकल्पाने संपूर्ण विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य नसेल काय? एवढं तरी चिंतन करा. त्या म्हणजे ईश्वराचं काय सामर्थ्य आहे ते कळेल. जर माझ्यासारख्या यत्किंचित अज्ञानी जीवाचं सामर्थ्य काही मटेरियल किंवा काही भांडवल नसताना एक स्वप्नसृष्टी निर्माण करण्याचं आहे. आता हे मात्र ज्यांनी जाणलेलं आहे, याचा अर्थ आत्मा जो आहे किंवा त्या आत्म्याचं ज्ञानाचं सामर्थ्य जे आहे, त्यामुळे हे सगळं दिसणारं आहे. आणि त्याच्या त्या प्रकाशात ते सगळं दिसतंय. आणि हे ज्यांनी जाणलंय, आणि अशा जाणणाऱ्यांनी काय केलेलं आहे, तर ती कोणाची उपासना केलेली आहे? आता ती उकाराची उपासना आहे. आता सांगितलंय की हा जो तेजस आहे, तेजस याचा अर्थ अंतरंगातला आत्म्याचा तो प्रकाश, व्यापक असा असणारा तो, या भावनेने जो, आता त्यांनी म्हटले उकार जो आहे तो, हा ओंकाराची उकार जो आहे हाच तेजस आहे. या भावनेने जो उकाराची उपासना करतो, आता इथे लक्षात येईल की ज्ञानरूप उपासना आहे आणि त्या आत्मस्वरूप जाणणं. आता आत्म्याचं चिंतन म्हणजे ज्ञानाचीच उपासना आहे ना. याचा अर्थ उपासना कोणाची आहे, तर उपासनाच मुळामध्ये ती ज्ञानाची उपासना आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलंय की अशी उपासना जो करतो तो आपली ज्ञानरूप संतती वाढवतो. आणि ज्ञानरूप संतती जेव्हा तो वाढवतो, तर तो साहजिकच आत्मा सर्वत्र आहे हे जाणतो. आणि जेव्हा आत्मा सर्वत्र हे जाणतो, तेव्हा त्याचा लौकिकातला व्यवहार जो आहे तो सगळ्यांशी सम असतो. मग एकाशी एक वेगळा व्यवहार आणि दुसऱ्याशी एक वेगळा व्यवहार असा ज्ञानी आणि संतांचा नाही. का नाही? कारण ते आत्मस्वरूपाशी सतत संलग्न आहे. जे जे काही भूत दिसत आहेत ते आत्मस्वरूपामध्येच ते बघतायत, ब्रह्मस्वरूपामध्येच पाहत आहेत. तिथे द्वैतभाव त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून त्यांचा व्यवहार सगळ्यांशी सम आहे. आणि तुमचा आणि आमचा व्यवहार सगळ्यांशी सम आहे का? नाही आहे ना. कुठेतरी आपला भेद आहे. आपल्या कोणी म्हटलं तर आपण जरा थोडंसं काहीतरी जास्त करतो, आणि दुसरा कोणी म्हटलं तर आपण थोडंसं काहीतरी हात आखडता घेतो. हे का करतो? कारण अजून समदृष्टी प्राप्त झालेली नाही. कितीही आपण ऐकलं, कितीही केलं तरी सुद्धा हे समजणार नाही. एक दिवस परमपूज्य मंदाताईंनी ज्या वेळेला हा विषय समजावून सांगितला, तेव्हा त्या म्हणाल्या की आपल्या लक्षात येईल की आपण वेदांताचा अभ्यास करतो, अद्वैत तत्वज्ञानाचं चिंतन करतोय, अद्वैत तत्वज्ञानाच्या अभ्यास करण्यासाठी खूप काही साधना करतोय, पण आपला व्यवहार अद्वैताला नाही. अद्वैताचा व्यवहार तेव्हाच होईल जेव्हा मी सर्वांना समदृष्टीने बघेन.
आणि मग त्यांनी स्पष्ट सांगितलं एक दिवस तरी म्हणे तुमच्या मनामध्ये येऊ दे की मी दिवाळीला ज्या किमतीची साडी घेईन त्याच किमतीची माझ्या कामवाल्या बाईला, माझ्या झाडूवाल्या बाईंना एक दिवस तरी मी देईन ना. लौकिकातला व्यवहार जर अद्वैतामध्ये करता आला तर अद्वैत तत्वज्ञानाची अनुभूती मला घेता येईल. मी लौकिकातला सगळा व्यवहार द्वैतामध्ये करायचा, भेदामध्ये करायचा आणि अद्वैताची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा, येणार आहे का ती? नाही येणार. आणि म्हणून प्रत्येक जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये जी जी उपासना सांगितली ती उपासना करताना वैचारिक उपासना आहे, ती समजून घेऊन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता मात्र जी उकाराची उपासना सांगितली ती ज्ञानस्वरूप उपासना सांगितले. तिथे अद्वैत आहे, तिथे समव्यवहार आहे. आणि समव्यवहार असताना त्यांनी सांगितले अशी उपासना करताना काय घडत असेल, काय अंतरंगामध्ये घडतं. त्यांनी म्हटलंय स्वप्नाच्या संगतीने त्यात तन्मय होणाऱ्या जीवाला तेजस हा आकाराचा काय आहे, हा जो आहे हा तेजस आकारापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे दृश्य जगतापेक्षा ही स्थिती जी आहे ती अधिक श्रेष्ठ आहे. आणि ती श्रेष्ठ कोणत्या दृष्टीने, तर ती ज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. दुसरं अतिशय आणखीन महत्त्वाचं, ही श्रेष्ठ का आहे, कारण उकार हा आकाराशीही संबंधित त्याचा आहे आणि याच उकाराचा संबंध मकाराशी सुद्धा आहे. म्हणून आकार आणि मकार या दोघांना धरून ठेवणारा कोण आहे मधला, तर तो उकार आहे. ज्ञानाच्या साह्याने जागृती आणि सुषुप्ती या दोन्हीचं परिपूर्ण ज्ञान समजून घेता येतं. आणि ही मधली स्थिती कोणती आहे, तर ती काय असेल, तर ती स्वप्नावस्थेची उकाराची स्थिती असं म्हटले. आणि आता याच्यावरती त्यांनी असं म्हटलं की जर धारणा केली, याची उपासना केली, याचं ध्यान केलं तर काय आहे, तर जीवाला ज्ञानाची पेटीच उघडते. काय सुंदर, डॉक्टर काकांचे वाक्य इतकं सुंदर आहे तिथे. जीवाला ज्ञानाची पेटी उघडते, याचा अर्थ सगळं ज्ञान जे आहे कुठेतरी पेटीत भरलेलं होतं ना, ते सगळं काय येतं, हस्तगत होतं. आणि हस्तगत होतं याचा अर्थ ते ज्ञान प्रगट होतं. भक्तीच्या भाषेमध्ये समर्थ म्हणतात प्रगट रामाचे निशाण. राम सगळीकडे प्रगट आहे, मला राम दिसत नाहीये कारण तो राम अप्रगट माझ्याकडून आहे. राम प्रगटच आहे. तसं ज्ञानाची पेटी प्रगट होते आणि हा ज्ञानी म्हणून ओळखला जातो, हा निर्वैर होतो. याचा अर्थ आता याला वैरी कोणी राहत नाही, याला शत्रूच कोणी राहत नाही. आणि पुढे त्यांनी म्हटलंय या अशा उकाराची उपासना करणारा जो आहे त्याच्या संपूर्ण कुळामध्ये ज्ञानाची परंपरा राखली जाते. संपूर्ण कुळामध्ये ज्ञानाची परंपरा राखली जाते. याचा अर्थ किती वेदांनी किंवा उपनिषदांनी जी काही आपण उपासना करतो, आराधना करतो, कशा प्रकाराने करतो त्याचा पूर्ण पुढे विचार सांगितलाय. आणि मग त्यांनी म्हटले की ही अवस्था जो जाणतो ही कशी आहे, तर ती उत्कर्षाची पण आहे आणि ती उभयत्वाची अवस्था आहे. याचा अर्थ उत्कर्ष अंतरंगातला आणि बहिरंगाचा दोन्ही उत्कर्ष त्या ठिकाणी आहे आणि उभयत्व आहे. याचा अर्थ अलीकडची आणि पलीकडची दोन्ही अवस्था जाणणारी अशी ती असणारी आहे. समत्व आहे अशी ती स्वप्नावस्था आहे. याचा वेद कोणता आहे, तर यजुर्वेद आहे. आणि यजुर्वेदामध्ये मुळामध्ये सगळे आराधना आणि मंत्रच सांगितलेले. अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्मतम असा तो आहे. आणि असा तो सूक्ष्मतम असणारा कसा आहे, तर अत्यंत सूक्ष्म अशी असणारी स्थिती आहे. आणि सूक्ष्म असणारी द्वितीय असणारी स्थिती जी आहे की ही ज्ञानमय स्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानाची जी परंपरा आहे ती परंपरा नित्य चालू आहे. कारण ही उपासना करणारा जो आहे तो आत्मा जाणतो. आणि आत्मा म्हणजे काय, अतती इति आत्मा, जो नित्य आहे. अतती जिथे जिथे जातो तिथे ते ते तत्व आहे. अतती जो जातो तिथे तो आहे, सर्वव्यापी आहे. आणि अशी एकही जागा नाही जिथे तो नाही. आणि असं आत्मस्वरूप अंतरंगी आहे, बहिरंगी आहे असं जाणणारा जो कोणी आहे तो आत्मस्वरूप कुठे जाणतो, तर याच स्वप्नावस्थेमध्ये जाणतो. ही कोणती आहे, तर दुसरी स्थिती आहे आणि ती उकार आहे असं सांगितलंय. आणि मग त्यानंतर 11व्या मंत्रामध्ये जे आहे ते काय आहे, तर ती अत्यंत सुषुप्ती गाढ झोपेची, ज्याला आपण निद्रा म्हणतो त्या स्थितीचं वर्णन केले बरं का. आता ही जी स्थिती कोणती आहे,
तर ह्याचा अभिमान कोणता आहे? आपण त्या तिन्ही अवस्थांचं व्यवस्थित बघितलं. फक्त आता उपासनेच्या निमित्ताने पुन्हा आपण काय करणार आहोत तर त्याचं थोडं पुनश्च चिंतन करतोय. आता गाढ झोप जी आहे हे ह्याचं स्थान आहे. आणि इथे काय आहे तर प्राज्ञ आहे. आपण म्हणतो प्राज्ञ. आता प्राज्ञ शब्दाची खूप म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला समर्थ विद्यापीठाच्या आमच्या परीक्षा झाल्या तेव्हा शेवटची परीक्षा प्राज्ञ अशी द्यायची ठरली. शेवटच्या परीक्षेचं नाव काय ठेवायचं तर प्राज्ञ ठेवायचं. मग बऱ्याच त्याच्यावरती खल झाला, कारण प्रत्येकाने त्या प्राज्ञ शब्दाची जी उत्पत्ती आहे ना ती वेगळी सांगितली. कुणी सांगितलं प्रकर्षणेनं अज्ञान, हा ज्या ठिकाणी प्रकर्षणाने काय अज्ञान आहे मग ते प्राज्ञ कसं काय नाव ठेवता. आणि मग मारुती बुवा होते ते बुवा म्हणाले तिथे अज्ञान येणारच नाही. प्रकर्षणेने ज्ञान, हा ती केवळ ज्ञानपूर्ण अवस्था आहे, कारण त्याची मला स्मृती आहे. तिथे अत्यंत सुख आहे, तिथे अत्यंत शांती आहे, ह्याची जाणीव मला नंतर त्या अवस्थेतून आल्यानंतर येतं. याचा अर्थ ती ज्ञानस्वरूपच स्थिती आहे. आणि म्हणून प्रकर्षणेनं ज्ञान, हा जिथे प्रकर्षणाने ज्ञान प्रगट आहे अशी ती स्थिती कोणती असेल तर ती सुषुप्ती आहे. आणि ती प्राज्ञ आहे. मकार हे त्याचं काय आहे तर स्थान आहे. आणि मग आकार, उकार आणि मकार, आपण बरेच वेळेला ओंकार म्हणतो बरं का. आता ते नाही, जितका आकार तुम्ही वाढवाल त्यातलं लौकिकातलं वैभव तुम्हाला मिळेल, आणि जितका मकार वाढवाल तितकं वैराग्य मिळेल. आणि ज्या प्रमाणात वैराग्य आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला परमार्थाची प्राप्ती आहे. आता ही ओंकाराच्या उपासनेची पद्धत आहे. आकार वाढवला तर लौकिकातलं वैभव आहे, मकार वाढवला तर परमार्थातलं वैभव आहे, वैराग्य भरपूर मिळणारं आहे. आणि आता मकाराची स्थिती सांगायला सुरुवात केली. जीव जेव्हा अत्यंत म्हणजे एखादा गाढ झोपलेला असतो तेव्हा तो प्राज्ञ रूपाने अत्यंत काय करतो तर सुखाची अनुभूती घेतो. आणि जेव्हा सुखाची अनुभूती घेतो तेव्हा आणि ऊ जे आहेत ते कशामध्ये लीन झालेले असतात, म्हणजे जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था दोन्ही कशामध्ये लीन आहेत तर त्या सुषुप्तीमध्ये लीन झालेल्या आहेत. म्हणून आकार आणि उकार दोन्ही कशामध्ये लीन होतं तर ते मकारामध्येच लीन होतं. प्राज्ञ म्हणजे काय म्हटलंय की छान शब्द काकांनी त्या ठिकाणी वापरले. काका म्हणतात प्राज्ञ म्हणजे एक मापताय म्हणतात. आपण मापतो ना काहीतरी भरून ठेवतो त्याच्यामध्ये, तशी स्थिती कशी आहे तर मापतं असल्यासारखं याच्यामध्ये ह्या सगळ्या अवस्था काय करता येतात तर भरून ठेवता येतात, अशी ती काय आहे तर स्थिती आहे. आणि म्हणून विश्व आणि तेजसाला आपल्यामध्ये सामावून घेणारी जीवाची कोणती स्थिती असेल तर ती कोणती आहे तर ती ही सुषुप्ती अवस्था आहे. या सुषुप्तीमध्ये दोन्ही म्हणजे विश्व आणि तेजस, आता समष्टी विचार केले, संपूर्ण विश्व जे दिसतं ते आणि तेजस जे संपूर्ण आपली जी स्वप्नसृष्टी आहे, एकाची नाही सगळ्यांची स्वप्नसृष्टी प्रत्येकाची, ही सगळीच्या सगळी कशामध्ये सामावलेली आहे तर ती त्या मकारामध्ये सामावलेली आहे, की जिथे लय झालेला आहे आणि काय आहे तर सगळंच्या सगळं त्यामध्ये सामावून गेलेलं आहे. आणि ती आपल्याला ह्या दोन्ही अवस्थांना आपल्यामध्ये सामावून घेणारी ही मकाराची काय आहे तर तिसरी काय आहे तर ती तिसरी मात्रा आहे. आता मकाराचा जो अभ्यास करतो, फल सांगितले बरं का मकाराच्या अभ्यासात, मकाराचा जो अभ्यास करणार आहे किंवा ती स्थिती जाणवणारा किंवा त्याची उपासना करणारा जो आहे, आत्ता मी जसं सांगितलं की लौकिकामध्ये त्याची उपासना करण्याची पद्धत कशी आहे तर ते ओंकार म्हणणं आहे आणि मकार लांबवणं आहे. जितका मकार लांबवता येईल, ज्याचा अर्थ ती स्थिती म्हणजे तुम्हाला ज्या स्थितीचं पाहिजे उपासना करायचं ते ती लांबवणं अशा अर्थाने आहे. की असा जेव्हा आहे तेव्हा त्यांनी म्हटले मकाराचा जो अभ्यास करतो त्याला जगताच्या संपूर्ण स्वरूपाची पूर्णपणाने जाण येते. याचा अर्थ परिपूर्णपणाने ज्ञान जे आहे, आत्मस्वरूप जे आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे त्याची परिपूर्ण कल्पना कोणाला येते तर या स्थितीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर, प्राज्ञ काय आहे ते कळल्यानंतर. आणि म्हणून ज्ञानस्वरूप अवस्था काय याची कल्पना येते आणि मग तो काय होतो अंती तो अव्यक्तामध्ये लीन होतो. अव्यक्त याचा अर्थ प्रत्येक गोष्टी सृष्टीमधली जी आहे ना ती अव्यक्तामध्ये जाते आणि ती व्यक्त होते. आपल्याला रोजचा अनुभव आहे ना, रोज आपण काय करतो, दिवसभर एवढी कामं करतो, सगळं काही करतो, काय काय सगळ्या जगामध्ये जातो, बाजारामध्ये जातो, गावाला जातो, सगळं जातो आणि सगळं झाल्यानंतर हे सगळं दृश्य जग आपण दिवसभर बघतो. पण रात्री जेव्हा गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा आपणही कुठे जातो तर अव्यक्तम, ती आपली काही काळापुरती आहे ना सुषुप्ती,
ती जीवाची जी आहे ती सुषुप्ती आहे आणि समष्टीची जी आहे ती काय आहे, ती काय आहे तर ती अव्यक्त म्हटली. किंवा जेव्हा संपूर्ण विश्व लयाला जातं तेव्हा ते अव्यक्तामध्ये जातं असं म्हटलंय. आणि अव्यक्तामध्ये गेल्यानंतर पुन्हा ते व्यक्तच होतं. अव्यक्तामध्ये ते कायम अव्यक्तात राहतच नाही. आपण एक दृष्टांत बघितला होता बघा, झाडावरची म्हणजे डोंगरावरची सगळं हिरवगार दिसणारं गवत पावसाळ्यामध्ये दिसतं, पण नंतर ते एकदा एप्रिल महिना सुरू झाला की ते सगळं गवत निघून जातं. गवताचा तिथे हिरवेपणा कुठेच शिल्लक राहत नाही, काही नाही. 6, 7, 8 महिने काही गवत दिसत नाही, 8 महिने बेडूक दिसत नाहीत, काही दिसत नाही. पण जेव्हा पावसाळा येतो तेव्हा हे अव्यक्त असणारं गवतही डोंगरावरती दिसायला लागतं आणि न दिसणार आपल्याला त्यांचे आवाज येतात. याचा अर्थ संपूर्ण सृष्टी, एखादा मोठा वृक्ष आहे तो काही काळ दिसतो, नंतर तो अव्यक्तामध्ये जातो, पुन्हा व्यक्त होतो. आणि हे जे काही अव्यक्त आणि व्यक्त अव्यक्त आहे ते अखंड चालू असं असणारं आहे. आणि अशी ही स्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. आणि ती काय आहे तर मकाराची तिसरी जी आहे ती मात्रा आहे. आणि हे सगळं सांगितलं आहे. आणि असं हे जे जाणणार आहे, आता इथे मकार मित त्यांनी म्हटलंय, मित म्हणजे मोजणे, काहीतरी समजणे. अशी अकारामध्ये या मकारामध्ये काय काय आहे. आता इथे ह्या शेवटची जी स्थिती आहे मकार, त्याच्यामध्ये आता तिथे मोजणं बिजणं काही नाही तिथे, पण ह्या दोन्ही स्थिती ज्या आहेत त्या तिकडे विलीन होतात. आणि मग म्हटलंय की जेव्हा आपण मकार म्हणतो तेव्हा काय घडतं तर आपले दोन्ही ओठ जे आहेत ना ते आपोआप मिटले जातात. आणि जेव्हा एखादी गोष्ट मिटली जाते तेव्हा ते कशाचं प्रतीक असतं तर ते समाप्तीचं प्रतीक असतं. संपलं की काय, आता बोलायचंच नाही ना. म्हटल्यानंतर आता पण म्हणायचं नाही आणि पण म्हणायचं नाही. ज्याचा अर्थ त्या 3 मात्रांची समाप्ती कुठं आहे तर तिथे मकारामध्येच आहे. संपलं तिथे, त्याच्यानंतर आता परत काही नाही. आता ही जी काही स्थिती आहे ती समाप्ती दर्शक अशी असणारी मकाराची मात्रा आहे. आणि आता त्याने म्हटलं की साधक जेव्हा या अभ्यास करतो किंवा मकाराची उपासना करतो तेव्हा तो काय होतो तर तो अत्यंतिक व्यापक होतो. अत्यंतिक व्यापक होतो. जीवाचं जोपर्यंत आपला जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत तोपर्यंत आपण आपला केवळ विचार करतो, पण सर्वांगाचा विचार किंवा व्यापक विचार, याचा अर्थ व्यापकता कुठे आहे तर ती मकाराच्या उपासनेने जीवाला व्यापकता येते. तो व्यापक होतो. आणि जेव्हा व्यापक होतो तेव्हा तो सर्वांना त्याच्यामध्ये विलीन करून घेऊ शकतो. किती व्यापक होतो, किती व्यापक होतो. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की जीवाच्या बुद्धीचं काय सामर्थ्य, विचार करा, ती किती व्यापक होऊ शकते, किती व्यापक होऊ शकते. तर जीवाला बुद्धी कशासाठी दिलेली आहे तर मी स्वतः कोण आहे जाणण्यासाठी, माझं स्वरूप जाणण्यासाठी. आणि म्हणून तुकोबारायांचा एक कायम काका चरणाचा उल्लेख करतात की संकोचोनी काय झालासी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. अरे मी देह आहे, मी देह आहे, मी देह इतका सीमित आहे असा का विचार करतोस. बुद्धीने कधीतरी विचार कर की हे संपूर्ण विश्व व्याप्त असं माझं स्वरूप आहे. संपूर्ण विश्वामध्ये मीच भरून राहिलेला आहे असा अनुभव घेण्यासाठी तर बुद्धी दिलेली आहे. नरदेह त्याच्यासाठीच दिलेला आहे, व्यापक होण्यासाठी दिलेला आहे. आणि तो व्यापक होण्यासाठी मग आता तो होता येत नाही, म्हणून मग लौकिकामध्ये कोणाची उपासना करा, विष्णूची उपासना करा. व्यापनोती ती विष्णू, त्याची उपासना केली तर जीव व्यापक होईल. मग ही व्यापकता कशी कोणामुळे येईल तर ही मकाराची जी उपासना आहे किंवा ती आराधना जीवाला व्यापक करेल. आणि मग तिथे म्हटलं की ही प्राज्ञ जी आहे ही प्राज्ञ समष्टीची असणारी, सुषुप्ती जीवाची असणारी. याचा कोणता आहे तर ह्याचा जो वेद आहे तो ह्याचा वेद सामवेद आहे. आणि आता ही जी हे सगळं सांगितलं, ह्या तिन्ही अवस्थांची तिन्ही फळं सांगितली. आणि आता ह्याचं फल आता त्यांनी म्हटलं की ज्ञानस्वरूप झाल्यानंतर काय आहे. त्यांनी सांगितलं की ह्या पुन्हा संपूर्ण कुळामध्ये जी काही परंपरा निर्माण होईल ती ज्ञानाचीच परंपरा निर्माण होणार आहे. या ठिकाणी आता अज्ञानी विज्ञानी कोणी नाहीच. याचा अर्थ ज्ञानाची परंपरा नित्य ज्या स्थितीमध्ये असणार आहे, ज्या उपासनेने असणार आहे ती या मकाराच्या उपासनेने संपूर्ण
जो करणार आहे त्यांच्या संपूर्ण परंपरेमध्ये काय आहे तर ती ज्ञानाची परंपरा नित्य चालू राहणार आहे. आणि असं हे सगळं संपूर्ण काय आहे तर ते तिसरी जी आहे तर ती अवस्था आहे. आणि मग त्यानंतर जो 12वा मंत्र आहे त्या 12व्या मंत्रामध्ये त्यांनी जो शेवटचाच आहे आता बघितलं तर, कारण कारिका एवढं बघण्याइतका आपल्याला तेवढा वेळच आपल्याकडं नाही आहे, पण थोडक्यामध्ये आपण शेवटी त्या ठिकाणी येऊ. आता चौथा जो 12वा आहे त्याच्यामध्ये म्हटले की पूर्ण ओंकार जो आहे तो अवयवरहित, न जाणणारा, इंद्रियातीत, प्रपंच निवृत्त रूप, आनंदरूप, अद्वय ओंकार आत्माच आहे. हे जो जाणतो तो जीव कसा होतो तर आत्मस्वरूप होतो. आता या शेवटच्या मंत्रामध्ये सांगितले की हे जे ओंकाराचे अवयव सांगितले त्याचे आपण काल बघितले पहिल्यांदा 8 अंगांनी तो बनलेला आहे. म्हणजे पंच जी आहेत ती पंचमहाभूतांची असणारी ती, आणि 3 मन, बुद्धी आणि अहंकार हे जे काही आहेत ते, या 8 अंगांनी बनलेला हा जो ओंकार आहे हे सगळे त्याचे छोटे छोटे असणारे अवयव आहेत. आणि आकार, उकार आणि मकार ह्याच्या वेगळ्या वेगळ्या उपासना सांगितलेल्या आहेत. हे सगळे खंडित असलेली उपासना आहे. पण संपूर्ण ओंकार जो आहे तो पूर्ण ओंकार हा अवयवरहित आहे. आणि ह्याला आता अवयव नाहीत, काही नाहीत, हा एक अखंड आहे. आणि अखंड ओंकार, हा अखंड ओंकार हा कसा आहे तो खरंच तो काही आता बुद्धीने जाणता येणार आहे का? तो नाही, मला जाणता येणार नाही. पण त्याच्या आलंबनाच्या साह्याने असं हे जे तत्व आहे ते इंद्रियातीत आहे. आणि अशा संपूर्ण अखंड ओंकाराची जर उपासना केली त्याचं फल खूप वेगळं आहे बरं का. आता त्यांनी सांगितलं त्याचं फलच खूप वेगळं आहे. आणि असं जर फल त्या अखंड ओंकाराची जर उपासना केली तर प्रपंचाची निवृत्ती होते. आणि प्रपंच निवृत्ती झाल्यानंतर प्रपंचोषम त्या ठिकाणी होतोच होतो आणि जीव आनंदरूपच होतो. आता त्याला आनंदासाठी बाहेर कोणत्याही विषयाकडे धावत जावं लागत नाही. आज तुमची आमची अवस्था अशी आहे की आम्हाला थोडासा आनंद पाहिजे असेल तर एखाद्या विषयाच्या साह्याने आपण आनंदित होतो. कोणी खायला दिलं तर आपल्याला बरं वाटतं, कोणी स्तुती केली तर बरं वाटतं. याचा अर्थ आपला सगळा आनंद हा जगाच्या बाहेरच्या विषयांवरतीच अवलंबून आहे. पण जीव जो आनंद स्वरूप आहे त्या आनंद स्वरूपाचं जो आहे तो आनंदरूप आनंद जीवाला कुठे प्राप्त? अद्वय, याचा अर्थ द्वैतच नाही, द्वैत नसणारा आनंदरूप असणारा हा ओंकारच आत्मा आहे. असा जो जाणतो तो कसा होतो तर तो आत्मस्वरूप होतो. आणि ही खरी काय आहे तर ती ओंकार, ही खरी ओंकाराची उपासना आहे. केवळ 12 मंत्रांमध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये ह्या एका ओंकाराच्या उपासनेने काय काय जीवाला प्राप्त होऊ शकतं हे सगळं आपल्याला सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी म्हटलं या तिन्हीच्या एकत्रित, म्हणजे 3 वेगळ्या वेगळ्या अवस्था नाहीत आणि आता चौथी ती तुर्यावस्था पण नाही, हा सलग अखंड असणारा ओंकार, त्याच्याच ध्यानाने आपल्याला कोणती अवस्था सहज प्राप्त होते तर त्या अखंड ओंकाराच्या ध्यानाने जीवाला सहज तुर्यावस्थेचा अनुभव येतो. आणि तुर्यावस्थेचा अनुभव जीवा येतो तेव्हा ती ज्ञानस्वरूप असणारी अवस्था आहे. आणि एकदा ती अवस्था किंवा तो अनुभव आला की मग जीवाला काय नाही, मग आता पुनर्जन्म नाही. मग पुनर्जन्म का नाही? कारण पुनर्जन्म ह्याच्यासाठी नाही की जीव जेव्हा आत्मस्वरूप होतो, आत्मनिर्भय होतो, आत्मनिर्भय झाल्यानंतर, आत्मस्वरूप झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी हवं नको पण निघून जातं. हवं नको पण निघून जातं म्हणजे तो वासनारहित होतो. आणि जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, ही वासनाच जेव्हा शिल्लक नाही तेव्हा पुढचा जन्म नाही. आणि म्हणून जन्म मरणाच्या फेरातून तो जीव जो आहे तो अलगद सुटतो. आणि अविद्येचं त्याचं जे बीज आहे ते काय कशाने नाहीसं होतं तर ते ज्ञानाच्या साह्याने अविद्येचं बीजच नष्ट होतं. आणि जिथे अविद्येचं बीज नष्ट होतं तिथे ज्ञानस्वरूपता प्राप्त होते. जिथे ज्ञानस्वरूपता प्राप्त होते असा हा अभ्यास करणारा, मग तो साधक असू दे, तो भक्त असू दे, एखादा अध्ययन करणारा असू दे, तो कसा होतो तर आत्म्याचं चिंतन करून, ओंकाराच्या साधनेने अखंड आत्मचिंतन करून करून तो ब्रह्मरूप होतो. आणि असा जो ब्रह्मरूप होतो तो धैर्यवान होतो. आणि असा धैर्यवान जो आहे त्याला पुन्हा आयुष्यामध्ये काय नाही तर शोकरहित होतो. आता त्याला शोकाचं काही कारण शिल्लक राहत नाही. पण शोकाचं कारण काय आहे? जगामध्ये असणारं शोकाचं कारण.
आता जगच नाही तिथे, कारण जग नाही. आता अस्तित्व कोणाचं आहे? ब्रह्माचंच अस्तित्व आहे, आत्म्याचंच अस्तित्व आहे. आत्मा आनंद स्वरूप असेल तर आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आणि अशी जेव्हा जेव्हा स्थिती होते अंतरंगाची, तेव्हा तो आनंद कशावरतीही अवलंबून नाही, कशावरतीही आधारित नाही. आणि अशी ही जी आहे तो शोकरहित झालेला तो खरा मुनी. आणि तो खरा काय आहे? तर तो खरा ज्ञानी होतो. आणि असा खरा मुनी, खरा ज्ञानी ही जी अवस्था आहे त्याच्यासाठी काही पथ्य सांगितले. मग ती पथ्य काय सांगितलेत? खूप सुंदर काकांनी त्याच्यामध्ये अलगदपणे पेरणी केली आहे बरं का. एकीकडे ज्ञानाचा सगळा प्रांत सांगितला आहे, आणि ज्ञानाचा प्रांत सांगताना नेमकी साधकांनी किंवा भक्तांनी काय पेरणी करायची ती सांगितले. त्यांनी सांगितले, ही धारणा करायची असेल, ही उपासना करायची असेल तर पहिल्यांदा ती निष्काम बुद्धीने केली पाहिजे. मला काहीतरी मिळेल, आता एवढं वाचलं आपण ह्याच्यामध्ये, ऐकलं, मग मनात येईल की मला हे प्राप्त व्हावं म्हणून मी उपासना करायची आहे का? ते नाही. मुळामध्ये उपासना ही निष्कामच असली पाहिजे. आणि म्हणून जी धारणा करायची आहे, जी उपासना करायची आहे, ही सगळी कशी करायची आहे? तर ही निष्काम बुद्धीने करायची आहे. आणि दुसरं म्हणजे बुद्धीमध्ये काय नाही पाहिजे, तर बुद्धीमध्ये 2 दोष जे आहेत ते जीवानी काय केले पाहिजेत, तर ते जाणीवपूर्वक नाहीसे केले पाहिजेत. एक म्हणजे मलदोष. मलदोष म्हणजे निषिद्ध कर्माची इच्छा. जे कर्म शास्त्रांनी करू नये असं सांगितलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला करावं असं वाटतं, हा जो जीवाच्या अंतरंगातला दोष आहे त्याला मलदोष म्हणतात. साधं उदाहरण घेऊ. रस्त्यामध्ये आपण नागरिकशास्त्र शिकलेलो आहोत. ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी चालायचं आहे त्या ठिकाणी डावीकडून चालावं, हा नियम आहे. रस्ता जिथे ओलांडायचे तिथे जिथे जागा आहे तिथूनच ओलांडावे, ते नियम आहेत. आता हे नियम पाळणं म्हणजे काय आहे? आता जेव्हा नियम ते नियम तोडावेसेच वाटतात ना. हे नियम जर तोडावेसे वाटत असतील तर जीवाच्या अंतरंगात अजूनही मलदोष आहे. हा मलदोष कशाने निघून जातो? तर वेदविहित निष्काम कर्माने हा मलदोष निघून जातो. आणि मग त्यानंतरचा अजून एक दोष जीवाच्या अंतरंगात आहे, तो म्हणजे विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य. ह्या अध्ययनासाठी जेव्हा बसतो, जेव्हा ध्यानाला बसतो, जेव्हा ओंकार म्हणायला बसतो, जेव्हा नामसाधना करायला बसतो, तेव्हा नाम सोडून सगळं आठवतं. मग हे का घडतं? हे घडतं एवढ्याचसाठी कारण विक्षेप दोष आहे. आणि विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य आहे. जोपर्यंत मनाचं चांचल्य आहे तोपर्यंत धारणा करता येत नाही, किंवा काय करता येत नाही, तर अध्ययनही करता येत नाही. मग हा विक्षेप दोष कशाने जाईल? तर निष्काम वेदविहित निष्काम उपासनेनी, आराधनेनी. आणि म्हणून उपासनेला पर्याय नाही. समर्थ म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. याचा अर्थ उपासनेला पर्याय नाही, आपल्याला ती करावी लागेल. का करावी लागेल? कारण चित्तातला विक्षेप दोष जाण्यासाठी. आणि जेव्हा बुद्धीतले मल आणि विक्षेप 2 दोष नाहीसे होतात तेव्हा ईशकृपा होते. ईशकृपेने गुरुकृपा होते. गुरुकृपेने शास्त्रकृपा, शास्त्रकृपेने आत्मकृपा. आणि असे हळूहळू आपण कसे जातो तर पुढे जातो. आणि मग असे हा चतुर्थ मात्रा जी आहे, जी तुर्यावस्थेची म्हटलेली आहे, तर तो पूर्ण ओंकार आहे. हाच कसा आहे? तर हा शिवरूप आहे. हे साक्षात शिवरूप असणारं, एकमेव अद्वितीय असं असणारं ते जे तत्व आहे, ते तत्व म्हणजे कसं आहे? तर ते शिवतत्व सांगितलेलं आहे. म्हणून ते ब्रह्म कसं आहे? तर ते अगदी निवांत आहे, निश्चल आहे. आणि ते जितकं निवांत आहे, निश्चल आहे, तितकंच ते ऊर्जा स्वरूपात आहे. आणि ऊर्जा देणारं म्हणजे शक्ती देणारं आहे. जर आम्ही उत्तम उपासना करत असू तर एखादं कार्य करण्यासाठी आपल्याला उत्तम शक्ती मिळाली पाहिजे ना. त्याच्याशिवाय कार्य कसं काय करता येईल? उपासना तरी कशी करता येईल? उपासना करण्यासाठी तरी शक्ती पाहिजे की. देवासमोर बसायला तरी जर बसताच येत नसेल तर काय उपयोग आहे? याचा अर्थ ह्या सगळ्या उपासनेतून मला काय काय, म्हणजे साधी आहे सांगितले की साध्या या उपासनेतून काय काय प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ही चतुर्थ मात्रा जी आहे की ज्याला आपण म्हटलेलं आहे की ती कोणती स्थिती आहे, तर ती तुर्यावस्था आहे. तर तिकडे काय आहे? तर ती ऊर्जा रूपामध्ये. आणि तिथे कसलं आहे? तर अखंड स्फुरण आहे. आणि तिथे हे स्फुरण कर्मशक्ती जी आहे ती कर्मशक्ती जागृत करते असं म्हणते.
याचा अर्थ नेमकं कर्म कसं करायचं, कोणतं कर्म करायचं, धर्मकर्म कसं करायचं, कर्म करून आपली कर्म संपूर्ण ईश्वराला समर्पित कशी करायची, ही कर्मशक्ती जी आहे ती जागृत करण्याचं सामर्थ्य कुठे आहे, तर या चौथ्या तुर्यावस्थेच्या स्थितीमध्ये आहे. आणि कार्यशक्ती केवळ अस्तित्वरूप त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या ठिकाणी तन्मात्रा आणि पुन्हा सांगितले त्या सगळ्या कशा आहेत, तर आता सृष्टीमध्ये जे दृश्यसृष्टी आहे त्यामध्ये ते सगळं स्थूलामध्ये आहे. पण आता एकदा त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर ह्याचा अनुभव आला आणि मग तिथून जर आपण जागृतीमध्ये जरी आलो तरी त्याचा परिणाम सहजच दिसतो. मग त्याच्यामध्ये कोणतंही वेगळं काही नाही. आणि म्हणून हेच ओंकार जो आहे, जे ओंकार चिन्ह आपल्या समोर आहे तेच अक्षर आहे, तेच ब्रह्म आहे, तेच शिव आहे, असा बुद्धीचा पक्का निर्णय करून काय करायचं आहे, तर याच ओंकाराच्या साह्याने, त्याच्याच साह्याने, त्याच्याच चिंतनाने, त्याच्याच उपासनेने, त्याचे ते नाम आहे, ते नाम आहे आणि याच वैदिक नामाच्या साह्याने आपल्याला ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे किंवा आत्मस्वरूपापर्यंत पोचायचं आहे. ब्रह्म, आत्मा, परब्रह्म, शिव ही सगळी एकच तत्व आहेत, नावं वेगळी आहेत. आणि अशा तिथे गेल्यानंतर अत्यंत शांतीची येणारी अनुभूती. आणि म्हणून वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढती निर्भयता, हे सगळं काय आहे, तर आपण जी केलेली उपासना आहे ती योग्य आहे किंवा नाही त्याचं ते फल आहे असं सांगितलं आहे. असा हा 12वा मंत्र आहे. आणि ह्या 12व्या मंत्रात ह्या सगळ्या 12 मंत्रांचा जर अध्ययन केलं तर त्याचं फल कोणतं असेल, तर जीव ब्रह्मैक्य जे आहे ते अपरोक्षपणे जाणणारा जो आहे तो जीव अपरोक्षपणे ते जाणतो. याचा अर्थ साक्षात तो तेच होतो. आणि जेव्हा तो साक्षात तो तेच येतो तेव्हा तो शोकरहित होतो. आणि आता तो काही शोक करत नाही. आणि शोक निवृत्ती जिथे झाली तिथे आनंदाची प्राप्ती सहजच होऊन जाते. आणि अशा तऱ्हेने हे 12 मंत्रांमध्ये हे उपनिषद जे आहे ना ते संपूर्ण ओंकाराचं वर्णन करतं. ओंकाराचे जे सगळे काही आणि ओंकाराचे पाद म्हणजे काय, ओंकाराच्या अवस्था म्हणजे काय, हे आपण सगळं बघितलं. पण मला अगदी सांगावंसं वाटते की माझी वेळ संपली आहे, पण एक शेवटच्या 2-4-5 मिनिटांमध्ये परमपूज्य मंदाताईंनी सर्वाधार ओंकार म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे ना ते ओंकार स्वरूपच आहे अशा प्रकारचं एक प्रवचन रत्नागिरीला केलं होतं. आणि त्यांनी खूप सुंदर त्याचे जे ओंकाराच्या ज्या मात्रा आहेत त्या सगळ्या कशा असतात आणि तो ओंकार कसा बनतो तो दाखवले. आणि त्याच्याने संपूर्ण विश्व कसं बनतं, तर विश्व किती गोष्टींनी बनलेलं आहे. मुळामध्ये जड आणि चेतन 2च गोष्टी आहेत, म्हणजे सजीव आणि निर्जीव. मग त्याच्यामध्ये वृक्ष आहेत, त्याच्यामध्ये वेली आहेत, त्याच्यामध्ये नद्या आहेत, त्याच्यामध्ये 4च प्रकारचे प्राणी आहेत, अंडज, जारज, श्वेदज, उद्भिज. म्हणजे लक्षावधी 84 लक्ष योनी असले तरीसुद्धा प्रकार माणसांचे जी म्हणजे जे सजीव आहेत त्यांचे 4च आहेत. तर ते कसे आहेत त्यांनी खूप छान दाखवले. मी दाखवण्याचा प्रयत्न करते. मला माहिती नाही आपल्याकडे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये किती मला व्यवस्थित दाखवता येईल की नाही मला माहिती नाही, पण तरीसुद्धा मी 1-2 आकृत्या दाखवते. बघा जरा शक्य झालं तर प्रयत्न. दिसतंय का बघा जरा, दिसतंय का तुम्हाला ओंकाराच्या मात्रा दिसत आहेत का. आता त्यांनी बरोबर 8 अंगाने तो ओंकार कसा झालेला आहे तो दाखवलेला आहे बघा. पहिल्यांदा ओंकाराची आकृती दाखवली, मग त्याच आकृतीच्या खाली त्यांनी प्रत्येक हा अखंड कसा आहे आणि अखंड असणारा या 8 1 2 3 4 तिकडे आकडे दिसत आहेत बघा. अशा या 8 अंगाने हा संपूर्ण ओंकार बनलेला आहे दाखवलेला आहे. याचा अर्थ ओंकाराने विश्व बनलं, हे जे स्फुरण झालं तेव्हा कसं आहे ते दाखवलेलं आहे. आणि मग पुढे त्यांनी हळूहळू ओंकाराचे हे सगळे 8 भाग वेगळे वेगळे करून दाखवलेत बघा. हे जे त्याचे 8 अंग आहेत त्याची ती सहज वेगळी करून दाखवली. आणि आता ह्याच अंगाने आता मी काही नाही करू शकत. आता हे जे काही आहे ह्यानीच संपूर्ण त्यांनी खूप सुंदर दाखवले बरं का. त्याच्यामध्ये त्याच्यातूनच ओंकार बनलाय, त्याच्यातूनच श्री बनले, किती सुंदर येते ते. अर्थात तिथे उलटं दिसते मला हे म्हणतात, पण हा श्रीचा आकार आहे, हा या ओंकारातूनच बनलेला आहे. याचा अर्थ श्री हे ओंकाराचंच एक स्वरूप आहे, त्यामध्ये त्याच 8 मात्रा आहेत. आता श्री जेव्हा आपण करतो तेव्हा ते उपासना शक्तीची उपासना आहे लक्षात येईल. आणि मग लक्षात येईल की आपण जे काही आकडे बघतो बघा 1 2 3 4 हे सगळे त्याच सगळ्या अंगाच्या मात्रांनी कसे बनलेले आहेत. हे सगळे 1 ते 10 आकडे, याचा अर्थ संपूर्ण गणित जे आहे याचा अर्थ आकडे सगळे याच ओंकारामधून निर्माण झाले. त्यानंतर सगळी अक्षरं जी आहेत ती त्या ओंकाराच्या सगळ्या मात्रांमधून कशी बनलेली आहेत.
ही सगळी अक्षरं त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेली आहेत. आणि मग त्यानंतर मी थोडं दाखवते की जे काही वर्णमाला वगैरे दाखवली आहेत, पण मला गंमत अशी वाटते की त्यांनी माणसाचं एक आकृती केली आहे बरं का. त्यामध्ये लक्षात येईल की बघा, एक मानवाची आकृती, मनुष्य, याच ओंकाराचे 8 अंगांनी ती बनलेली. कशी बनलेली आहे बघा ती. आता ते उलटं दिसते मला कळतंय, पण मी दुसरं नाही दाखवू शकत, कारण मी जर उलटं केलं तर ते आणखीन उलटं दिसणार आहे. पण थोडा अंदाज येऊ शकेल असं मला वाटतंय की काय कशा प्रकाराने असेल. आणि मग खाली लक्षात येईल की पशु जे आहेत ते पशु कसे बनलेले आहेत, ते या आकाराने बनलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी खूप सुंदर दिले की एखादं सर्प आहे बघा, सर्पासारखी योनी आहे, तर तीही त्याच आकाराने म्हणजे त्याच 8 अंशांनी बनलेली आहे. वृश्चिक याचा अर्थ विंचू कसा बनलेला आहे, तर तो कशा प्रकाराने बनलेला आहे, ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर नदी आणि पर्वत सुद्धा कसे बनलेले आहेत, खूप सुंदर दिले. इथे वेल कशी बनलेली आहे दिली आहे बघा. इथे वेल कशा त्याच 8 अंगांनी बनलेली आहे. आणि खाली बघितलं तर पर्वत आणि नदी त्याच अंगांनी बनलेली. याचा अर्थ प्रत्यक्ष चित्रांनी संपूर्ण सृष्टी ओंकार स्वरूप कशी आहे, एक छोटंसं सुंदर मंदाताईने ते प्रवचनाने केलेलं आहे. अप्रतिम सुंदर आहे. म्हणजे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा कळतं की खरंच ह्या सगळ्यामध्ये ह्या ओंकाराच्या मात्रांशिवाय दुसरं काहीच नाही. आणि मग हे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे खूपच काही ह्याहीमध्ये एक शास्त्र आहे, हे काहीतरी नुसतं आपल्याला सांगितलेलं नाही असं नाही आहे. आणि असं हे संपूर्ण विश्व जे आहे ते संपूर्ण कशाने बनलेलं आहे, तर ते ओंकारानेच बनलेलं आहे. आणि संपूर्ण विश्व ओंकाराने असलेलं संपूर्ण या ठिकाणी एक ओंकार स्वरूप बघण्याची दृष्टी आपल्याला हे उपनिषद देतं. आणि असं हे उपनिषद जे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला माहिती नाही तो कितपत यशस्वी झाला आहे, कारण अतिशय सूक्ष्म विषय आहे, अवघड विषय आहे. पण तरीही मला वाटतं जर काही कळलं असेल तर ती कृपा परमपूज्य डॉक्टर काकांची आहे. ही सगळी सेवा जी आहे आत्तापर्यंत केलेली ती वेदनारायणाच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.